हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल. तर मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण नटराज एनेक्स या शॉपमधलं हे तांबे पितळाच्या भांड्यांचं कलेक्शन पाहिलं होतं. तर या शॉपमधनं मी काही खरेदी केली होती, तीच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. आता गणपती येत आहेत, तर गणपतींसाठी मला छान अशा समया घ्यायच्या होत्या. ॲक्च्युली लग्नातली समई होती, परंतु ती एकच समई होती. तर मला अशा 2 गणपतीच्या कडांनी ठेवता येईल किंवा कुठल्याही पूजेसाठी अशा समया हव्या होत्या. तर मी ही अशी मोराची डिझाईन असलेली समई त्या शॉपमधनं घेतली, जोडी घेतली आहे. ॲक्च्युली तिथं तुम्ही कलेक्शन पाहाल तर इतक्या सुंदर असं समयांचं कलेक्शन होतं. तर ही रेग्युलरमधनं ज्या प्रकार येतो त्यातनं ह्या समया घेतल्या आहेत किंवा अँटिकमधनंही तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्यातही त्यांच्याकडं खूप कलेक्शन आहे. परंतु अँटिकमधनं कधी घ्यायला गेलं तर आपल्याला शक्यतो एखादा पीसच भेटतो, अशी जोडीमध्ये भेटत नाही आणि भरीव असल्यामुळं त्याची प्राईस पण खूप जास्त राहते. म्हणून तुम्हाला असं रेग्युलर यूजसाठी हवे असेल तर अशा पद्धतीच्या समया तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचबरोबर मला पूजेसाठी ताटही हवं होतं. तर आपलं जे तांब्याचं ताम्हण असतं तसं माझ्याकडं होतं, परंतु पूजेसाठी प्रॉपर असं ताट नव्हतं. तर हे मी पितळाचं ताट घेतलं आहे. ह्यावरती पण खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे आणि थोडं मी असं जाड वजनाला आणि थोडं हाईटचं घेतलं आहे. कारण काय होतं, कधी आपण कोणाला औक्षण करताना दिवा वगैरे काही हलू नये किंवा पसरत ताट असेल तर दिवा काही पडण्याची शक्यता असते. म्हणून मी अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून हे ताट घेतलं आहे. त्याचबरोबर छोटासा असा कलशही घेतला आहे. तांब्याचे माझ्याकडे भरपूर कलश होते, परंतु पितळेमध्ये नव्हता. तर यावरती पण खूप सुंदर असं काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर एक पितळेचा ग्लास, त्यावरही सुंदर असं नक्षीकाम आहे आणि एक पितळेचा चमचा. फक्त काय करायचं, कधीही कुठल्याही शॉपमध्ये तुम्ही असं ताट, पूजेचं ताट किंवा थाळी घ्यायला गेलात तर छान तिथलं कलेक्शन आधी पाहायचं आणि त्यानंतर आपणच आपल्या आवडीने असं मस्त सेट तयार करून घेऊ शकतो. तर इथं मी ही छोटीशी डिश की ह्याला सूट होईल अशी, की आपण त्यामध्ये अक्षदा किंवा काही प्रसादाचं नैवेद्य वगैरे ठेवू शकतो. त्याचबरोबर मला तिथं सुंदर अशा फुलांच्या आकाराच्या या वाट्याही भेटल्या. तर या मी 3 वाट्या घेतल्या की ज्या ताटाला बरोबर त्या सगळ्या डिझाईनला मॅच होतील असं त्यावरती कोरीव काम केलेलं होतं. म्हणून कधी मैत्रिणींनो असं तुम्ही घेत असाल तर असं छान एक आधीच प्लॅन करून ठेवा की कशा पद्धतीने तुम्हाला हवं आहे, त्यानुसार एक थीम ठेवून. आता मी फक्त इथं नक्षीकामचाच मला सेट तयार हवा होता. ॲक्च्युली रेडीमेड सेटही असतात, परंतु तुम्ही थोडंसं सर्च केलं तर तुम्हाला अशा छान छान सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही एक करून स्वतः सुंदर असा सेट बनवू शकता. तर हे अगरबत्तीचं एक स्टँड होतं आणि ऑलरेडी माझ्याकडे दिवा अशा पद्धतीचा घरी होता, त्यामुळं मी काही दिवा घेतला नाही. तर हे सुंदर असं पूजेचं ताट माझं हे तयार झालं आहे. तर हेही मी त्याच शॉपमधनं घेतलं आहे आणि खूप वजनाला छान जाड असं आहे. आणि त्याचबरोबर आपलं जे नैवेद्य ठेवण्यासाठी हे असं केळीचं पान असतं तेही मी पितळामधनं घेतलं आहे. ऑलरेडी स्टीलचं माझ्याकडं होतं, परंतु पितळाचं छान वाटतं आणि तेही घेतलं आहे. ह्यात बरंचसं आपला जो एक नैवेद्य असतो तो बसेल किंवा गणपती बाप्पा पुढं मोदक वगैरे ठेवायलाही खूप छान दिसेल, या हेतूने मी ते घेतलं आहे. ह्यातही त्यांच्याकडं भरपूर व्हरायटीज होत्या, साईज होत्या. अगदी मोठं जे आपलं गौरीसमोर नैवेद्याचं ताट येतं त्यातही होत्या. तर ही अशी माझी छोटीशी खरेदी त्या दिवशी मी त्या शॉपमधनं केली आणि तुम्हालाही आवडली का हे कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि तुम्हालाही घ्यायचं असेल तर त्या शॉपचा ॲड्रेस मी मागील व्हिडिओमध्ये दिला आहे, बाकीचं कलेक्शनही दाखवलं आहे. तर तो व्हिडिओ एकदा नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये जरूर सांगा. थँक्यू.